मध्ये संतुष्ट असणं आणि जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं, त्यालाच महत्वाकांक्षा म्हणतात. तर जे नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा, पण ते मिळवल्यानंतर संतुष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. मंदत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली, त्याने सर्व खंड जिंकले व शकलाचे देखील अर्धे राज्य पादाकांत केले, तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती. उदाहरण दिले बाबासाहेबांनी की मंदत नावाचा एक व्यक्ती होता, ज्याने सर्व खंड जिंकले आणि शकलाचे सुद्धा राज्य पादाकांत जिंकले, परंतु त्याची तृष्णा ही नष्ट झाली नाही. इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता, तेव्हा जरी तो स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिविका मोठमोठ्या ऋषींना वाहवस लावली, तरीही तो संतुष्ट झाला नाही. इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, चिंध्या हेच ज्यांचे कपडे होते, कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते, आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले, त्या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल. ते म्हणतात की भौतिक सुखाने सगळ्यांनाच पराभूत केलेला आहे, आणि म्हणून ते कोण प्रयत्न करेल. अरे सुखामुळे, भौतिक सुखामुळे मनुष्य हा आसक्त होत असतो. सुखासाठी जे धडपडत आहे आणि ऐहिक साध्यांच्या जे पाठीस लागलेले आहे, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात, तेव्हा सुखाचा त्याग करणे त्यांना योग्य वाटते. सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे.